जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. काही माणसे मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसे मोठी असतात नेतृत्वाने. प्रत्येक हे सदन अशा माणसांच्या तेजाने स्वागत करूयात मान्यवरांचे आदर भावाने. आज पाहुण्यांचं स्वागत करणं भाग्य आहे आणि आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री शशिकांत घोडके साहेब यांचे स्वागत मी श्री अमोल जाधव सरांना विनंती करते की त्यांनी करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री जयश्री संतोष खोत यांचे स्वागत मी सौ सोनाली भारती मॅम यांना करते. आणि PSI श्री विजय झुंबर सर यांचे स्वागत श्री अमोल जाधव सर यांनी करावे असे मी त्यांना सांगते. परिचय देत असतो. उत्तम कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असेच सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले मान्यवर आहेत. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे मान्यवर म्हणून लाभले आहेत. म्हणून व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं, मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं. पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं. असे आजच्या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री शशिकांत घोडके साहेब, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख, गोपाळवाडी केंद्र दौंड. शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन रंजल्या गांधींच्या भावना जाणणारे लोकाभिमुख वक्तृत्व जे आहेत असे सन्माननीय शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कर्तृत्वाची मोहर उमटवणारे कृतीप्रवण व्यक्तिमत्व आदरणीय PSI श्री विजय झुंबर सर, जयश्री संतोष खोत मॅम, असिस्टंट प्रोफेसर इंजिनिअरिंग कॉलेज काष्टी. अतिथींचे आगमन झाले शब्द सुमनांतून, तेजाळे आहेत दशदिशा दीप प्रज्वलनात. आनंदला मोहर आहे सभा मंडप. आता कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊया प्रास्ताविकातून. आज NSSC स्कॉलर सर्च एक्झामिनेशन 2023-24 बक्षीस वितरण समारंभ सोहळा आपण आज साजरा करत आहोत. थोडक्यात NSSC परीक्षेची माहिती मी सांगणार आहे. NSSC ही परीक्षा आपण 1ली ते 8वी मधील मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम चे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. NSSC परीक्षा मालिकेचा मुख्य महत्त्वाचा हेतू म्हणजे कठीण उदाहरणे सोडवण्यासाठी सर्वात सोपी पद्धत विकसित करणे आणि भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवणे. परीक्षेचे फायदे असे आहेत की NSSC ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित असून विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रम करावा यासाठी परीक्षेचे हे नियोजन आपण केलेले आहे. या परीक्षेमुळे मुलाची स्पर्धात्मक तयारी होऊन गुणवत्तेत वाढ होते. मुलांची स्पर्धात्मक तयारी होऊन गुणवत्तेत वाढ होते. आपल्या मुलांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार करायचे असेल तर त्यासाठी ही परीक्षा उत्तम पर्याय आहे. आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे बक्षीस वितरण. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी झालेल्या NSSC परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना आपण सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व मेडल देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. तरी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे. मी सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. जरी त्या मुलांचे पालक आले असतील त्यांनी पण थोडं बोलवते. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बरेच मुलांचे पॅरेंट्स पण आलेले आहेत. आपल्या मुलाचा सत्कारासाठी पालकांनी आलं तरी चालेल. पुढे त्यांच्याबरोबरही फोटो घेऊया आपण.
नय्यर राघवी अनुपम, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल दौंड, स्टेट रँक 8. ट्रॉफी. पॅरेंट्स आलेले आहेत का? या. कृपया विद्यार्थ्यांची पालक जरी आले असतील तर त्यांनी समोर यावे. कडू सार्थक कृष्णा, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल. आर्यदीप अमोल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल दौंड, इंटरनॅशनल स्कूल दौंड. शिवम श्रीहरी, जेडपी प्रायमरी स्कूल एडेवाडी. नेक्स्ट दगडे योगेश लहू, जेडपी प्रायमरी स्कूल खोरवडी.